नमस्कार, जय महाराष्ट्र, जय खानदेश. मित्रांनो, आपल्या खानदेशातले प्रसिद्ध कीर्तनकार आणि वैयक्तिक माझ्या फॅमिलीचे आवडते कीर्तनकार आदरणीय रविकिरण महाराजांचा आज आमचं एका कार्यक्रमानिमित्त भेट झाली आणि महाराजांनी फरमाईश केली मला की बाबा आताचं तुमचं गाणं मला गाऊन दाखवा म्हणून. असं जानोडी तमन्ना वरले जीव हाय, उन्हात माले घेऊन जाय. जानोडी तमन्नावर लय जीव हाय, उन्हात माले घेऊन जाय. मनी मोगार माले काय मन समाय. रस्त्याला यमनल माय, रस्त्याला यमनल माय. सचिन रस्त्याला यमनल माय. जिथं जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात तिथं माझी हजेरी असते. मग मला सांगा, जर आता धुळ्यामध्ये कीर्तन चाललेलं आहे, धुळ्यामध्ये कीर्तन चालू आहे, पंढरीश पांडुरंग परमात्म्याची इथं कीर्तनात हजेरी आहे. जर पंढरपुराचा मालक जर का धुळ्यामध्ये कीर्तन चालू असेल आणि धुळ्यामध्ये जर येऊन हाजरी लावत असेल तर मला प्रश्न आहे, पंढरपुराचा मालक जर धुळ्यात येतोय मग आपल्या कानादेशाची श्रीमंती म्हणजे कानुबाई माता येत नसेल का? हो, येत नसेल का? कानुबाई माता येतच असेल. आणि जर कानुबाई माता आलेली आहे तर मातेचं अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात, मग चिंतनाकडे वळूयात. हे आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. ओ माय केळत आली यान, मायला कुचाल, आई केळत आली यान, देवीला कुचाल केळूया. आई केळत आली यान, कुचाल केळूया. आई केळत आली यान, कुचाल केळूया. कुचाल केळूया, कुचाल केळूया. सगळ्या लोकांना भेटून मला खूप समाधान वाटतंय आणि जास्तीचं समाधान अजून हे वाटतंय की आमच्या किरण भाऊंची साऊंड सिस्टीम आहे. किरण भाऊंची साऊंड सिस्टीम म्हणजे बाई, हे पागल बना दिया मैनू मस्ताना बना दिया. पागल बना दिया मैनू मस्ताना बना दिया. किरण भैया आपके साउंड ने हमें पागल बना दिया. साउंड सिस्टम चांगली है, शूटिंग करने. तिकडे आमचे विकास भैया आहेत. विकास भैया, आपका चैनल का नाम क्या है? नाद विठू माऊलीचा. हो, वाह वाह. दोघंही चॅनल वाले माझे घरचेच आहेत. म्हणजे सांगाल करणार आहे तर देतात रुपयाने. फक्त यूट्यूब चॅनल वाला हे एकच सांगा, जे चांगलं होईल ते टाक जात्रे भाऊने, ते किडा नका पाड जाते. हा ते ऐकणार असले गण आवडच, पण त्या गडबडीत तकणारा उजी देडच्या ना राहतात, कठीण बुडी पिढी किडा पाडतात. आणि किडा पाडणारा कोण राहतस? जास्त ना सांगेल बायको बी बाजी राहतात नाही, त्यांनीच राहतस. विठ्ठल आज आणि उद्या दोघं दिवस खास आहेत. हो, आजचा दिवस महात्मा ज्योतिराव फुले यांचा आजचा वाढदिवस आहे, आजचा जन्म आहे. ज्या माणसानं एवढे उपकार केले त्याला विसरलेत लोक. मी असं म्हणत नाही देवाला विसरा, देवाला तर अजिबात विसरू नका, पण ज्याचे खरे उपकार आहेत त्याला विसरू नका. भारताचे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. म्हणजे घटनेचे शिल्पकारांचे गुरु जरी हे असतील तर आपल्यासाठी किती आदराचं स्थान असेल, फक्त कल्पना करा. विठ्ठल. दोघही नवरा बायकोंनी एवढ्या मोठ्या संकटाला तोंड दिलं महाराज. लोकांनी शेण मारलं, गौऱ्या मारल्या, तरी सुद्धा स्त्री शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला. आणि त्या महात्म्याचा आजचा जन्म आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि उद्याचा हनुमंतरायांचा जन्म. हनुमंतरायांचा जन्म कसा झाला? पुत्रकामेष्टी यज्ञ. आणि पुत्रकामेष्टी यज्ञमध्ये
राजा दशरथानं पुत्र कामेष्टी यज्ञ ठेवला आणि सगळा प्रसाद तिघ पत्नींना दिला आणि त्याच्यातून काही भाग एक घार घेऊन जात होती. घार घेऊन जात होती. उद्याच्यासाठी अभंग असेल. पिंड घारीने झडपिला अंजनीने तो सेविला, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. चैत्र शुद्ध पौर्णिमेशी सूर्योदय समयेशी, महारुद्र प्रगटला नामा म्हणे म्या वंदिला. हो, म्हणजे उद्याचा जन्मदिवस हनुमंतरायांचा. हो, घारीनं प्रसाद उचलला आणि तो उचलून नेत असताना घारीच्या चोचेतून थोडा काही कण खाली पडला. जिथं पडला तिथं अंजनी माता तप करत होती. अंजनी मातेच्या हातात तो प्रसाद पडला. अंजनी मातेच्या हातात प्रसाद पडला. अंजनी माता प्रसाद खाणार आहे, पण समोर नजर गेली. डोळं उघडल्याच्या नंतर एक वानर उड्या मारत होतं. वानराला बघितलं आणि बघितल्याच्या नंतर तो प्रसाद खाल्ला, पण समोर वानर होतं. माया हो, मी हनुमंतरायांची जयंती सांगत असताना आवर्जून सांगतो. आता पण तिथं सांगून आलो, आताही सांगेल. हनुमंतरायांचा जन्म, हनुमंतरायांच्या माईच्या हातात प्रसाद पडला. तो प्रसाद खात असताना समोर वानर झाडावर उड्या मारत होतो. खाताना त्या वानराकडे बघितलं, म्हणून हनुमंतरायांना शेपटी. अर्थात शेपूट येण्याचं कारण भरपूर आहे. भरपूर कारणातलं एक कारण सांगेल. हनुमंतराय म्हणजे शंकर भगवंत. शंकर भगवंत आणि शंकर भगवंत जेव्हा येत होते ना, तेव्हा पार्वती माता हट्ट धरत होती. म्हणले तुम्ही जाताय ना, मी पण येईल म्हणले मृत्यू लोकांमध्ये. तुम्ही जाताय, मी पण येते. तेव्हा देवानं सांगितलं, म्हणले मला आता ब्रह्मचारी राहावं लागेल. मग पार्वती माता म्हणते तुमचा जन्म होईपर्यंत मी काही इथं पूर्ण होईपर्यंत मी काही इथं बसून राहायचं का? मग तुलाही नेतो. मग शेपटीच्या रूपात सोबत नेला आदिशक्तीला. पण मला फक्त पॉइंट नोट करा, मला जे सांगायचं आहे ते. प्रसाद खात असताना वानराला बघितलं, म्हणून हनुमंतरायांना शेपूट आहे. कळतंय ना माया माझं म्हणणं? मग आता तुम्हाला विचारतो, जर जी माय तप करत होती, तप करत असताना फक्त डोळे उघडले, हातात प्रसाद पडला, तो प्रसाद खाताना समोर वानर बघितलं, तरी सुद्धा पोटी येणाऱ्या लेकराला मागे शेपूट आहे. बहिणी सोन, तुम्ही दिवस जावानंतर हा काका दिन टीव्ही दखत बसली, कशा चांगला चित्र बेती. हा बरोबर आहे का नाही? मला थोडं खरं बोलायला आवडस. आणि खरं जर सांगाल गे ना दादा, खरं जर बोलाल गे ना, सगळी माय सुद्धा सांगस तू मन पोटना नाही रे. कारण खरं पचडाने ताकद नाही लोकेस मा. पण मला खरं बोलायला आवडस. आपला काम रोकडा आहे ज्ञान दादा. काढतून खिचडीन लय मन बोगणं. तुमले राग बिऊ ना, तुम्ही म्हणा काय करलिशात. उजीव घेत पुढली तारीख देत नाही, यावर काय करलिशात. आणि पट्ट्याला पुढली तारीख नाही, गरजच नाही. आपली दुकान आहे वर गिरायकच नाही, कमीच नाही. तारीख देणार तेच भैया विचारा कितल्या रावण्या करण्या पडतीस. ज्ञानदादा विचारा, हो ल्या हो चिलगाव जाऊ द्या. मनीषीन मी तोलतोलना धंदा करतच नाही. विचार खात असताना वानर बघितलं, तरी सुद्धा लेकराला शेपुटा. मग आपण दिवस गेल्याच्या नंतर कसं नियमात राहिलं पाहिजे मायाव? कारण आईचे विचार आणि बापाचे विचार लेकरावर पडतात. म्हणून आपण, आमचे संत सांगतात, शुद्ध बीजा पोटी फड रसाळ गोमटी. हो, शुद्ध बीजा पोटी फड रसाळ गोमटी, नाही का? आईबापांचे संस्कार चांगले असतील तर लेकरही चांगले जन्माला येतात. पण मायबाप जर थोडे चुकले ना, तरी पोरांवरती वाईट संस्कार पडतात. थोडक्यात सांगेन, लक्षपूर्वक ऐका. एक पोऱ्याला चोऱ्या करायला सवय होती. एक पोऱ्याला चोऱ्या करायला सवय होती. लग्न करा वय मावना, त्याला लगीन कर, योगा असा, त्याला बायको बी चोरटीच भेटली. पण ती बहीण छोट्या मोठ्या चोऱ्या करे बा. असं गलीमाई चालता चालता कोणी ताटल्या पडेल राहत, ताटल्या उपाटी, काय वाट्या उपाटी, छोट्या मोठ्या चोऱ्या करे. आणि नेमकं ती पोरली दिवस घ्या. दिवस जावानंतर मग बाळणपणासाठी आपल्याला दवाखान्यात जावं लागेल. डिलिव्हरीसाठी दवाखान्यात नेलं. दवाखान्यात गेल्याच्या नंतर डॉक्टर साहेबांनी सांगितलं, म्हणले पोरगी नॉर्मल डिलिव्हरी होत नाही, मग शिजर करावं लागेल. मग शिजर करत असताना बाळ जन्माला आलं, पण पोरगाने मूठ काय सोडे नाही. पोरगाने मूठ काय सुटे नाही. बराच दिन नंतर त्या लोकेसना ध्यान मावून पोऱ्या मुटका सोडत नाही, मुटका सोडत नाही. बराच वैद्य असले तर काढ, डॉक्टर असले ते काढ, बघत असले ते काढ, पण पोऱ्या काही मूठ सोडे नाही. एक सुज्ञ बाबा होतात म्हणे, का रे पोरगा मूठ सोडत नाही, कुठे देखाड देणार नाही म्हणे. बाबा बडा बघत दकाडा घ्यात, वैद्य दकाडा घ्यात, छोटा मोठा डॉक्टर देखाडा घ्यात. अरे छोटा मोठा डॉक्टर बघत वैद्य जाऊ द्या, एखादा मानस रोग तज्ञ डॉक्टरकडे लई जा म्हणे. आता मानस रोग तज्ञ डॉक्टरकडे लई घ्या. डॉक्टर हुशार होता. डॉक्टरना गया मग सोनानी चेन होती 4-5 तोडानी. ती चेन गया मग काढीन पोऱ्याना समोर ते नाशी फिराय. अशी चैन फिरवताच पोऱ्यानी पटकन हात मोकळ्या करा, चैन दरी. पण जवळ चैन दरान करता हात मोकळा करा, तो त्यानं हात माही 5 ग्रामने अंगठी खाले. पण तपास लावा, शिजर करता करता नर्सन हात माही उपाट दिलो.
कशाचा परिणाम येऊ? त्यावर येऊयात. अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबार आहे? ज्यांची 65 लाखाची जहागीर लोकांना दान करावी ते तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? जाडून संसार वैसले अंगणी ते तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? संसाराच्या नावे घालून या शून्य ते तुकोबार आहे. आणि ते तुकोबार आहे. अभंगातून एका मुलीची माहेर सुनण्याची व्यथा या अभंगातून पहिल्या चरणात महाराज सांगतायत. लक्षपूर्वक ऐका. तुकोबारायांना नाती सांगायला भरपूर नाती होती, पण या अभंगातून पहिलं नातं सांगतात. मुलगीचं बापावर किती प्रेम आहे ते स्पष्टीकरण या अभंगातून तुकोबाराई करतायत. तुकोबाराई रस्त्यानं चालत होते. चालत असताना शहाणली माणसं उभी होती. त्या माणसांनी तुकोबारायांकडे बघावं आणि तुकोबारायांना बघून म्हणावं, तू क्या तर कुणाका चालला? तुकोबाराय म्हणतात, बाप्पा 65 लाखाच्या बोजाखाली दाबावलेले लोक. जोवर मला तुकाराम शेठ म्हणत होती पैसा अडका असल्यावर, माझ्याकडे पैसा होता तोवर तुकाराम शेठ म्हणणारी लोक आज तू क्या म्हणायला लागली? देवार काय प्रसंग आणून ठेवला. पर असू दे, मला समाजाशी घेणं नाही, मला जगाशी घेणं देणं नाही. देवा मला तुझी भेट घ्यायची, तुझं दर्शन घ्यायचं. चालते झाले माझे तुकोबाराय, चालते झाले माझे तुकोबाराय. पुन्हा बारकी पोरी उभं होते. त्या पोरांनी तुकोबारायांकडे बघावं, तुकोबारायांना बघून म्हणावं, हे तू क्या अरे कुणाका चालला? तुकोबाराय म्हणतात, शहाणली माणसं जाऊ दे देवा, शहाणली माणसं जाऊ दे. बारकी पोरं सुद्धा तू त्या म्हणायला लागली. बोलू नका, बोलू नका. बारकी पोरं सुद्धा तू त्या म्हणायला लागले. देवा काय प्रसंग आणून ठेवला. पण तुकोबारायांनी ठरवलं, कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा स्वहिताचा धंदा. आणि तुम्हाला सांगतो बरं का, जीवनामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल, जीवनात जर सक्सेस व्हायचं असेल तर अजिबात कोणाकडे लक्ष द्यायचं नाही. कारण पतिव्रता सीतेला बदनाम करणारा सुद्धा समाजातलाच कोणीतरी एक होता. पतिव्रता सीताची बदनामी करू शकतात, तुमची माझी करणार नाही. कशावरून? जर सक्सेस व्हायचं असेल तर अजिबात कोणाकडे बघायचं नाही. माझं या वर्षाचे ठरलेले उदाहरण आहेत, ते मला सांगायला आवडतात. घोडा तुम्ही 50 लाखाचा घ्या की 50,000चा घ्या. ज्ञानदादा, घोडा माऊली बाबा, घोडा तुम्ही 50 लाखाचा घ्या की घोडा 50,000चा घ्या. त्याच्यावर जर नवरदेव बसवला का, त्या घोड्याला अगोदर झापडी लावावी लागते. का? नवरदेव जर सुखरूप मंडपापर्यंत पोचवायचा असेल तर घोड्याला झापडी लावावीच लागेल. नाही तर त्यांनी नजर आती तर ती गई ते नवरदेव कानी. हो हा काय, हा टांगा पलटी घोडा फरार. बरोबर आहे की नाही? म्हणून नवरदेव जर सुखरूप पोचवायचा असेल तर झापडी लावणं गरजेचं आहे. तुम्हाला सुद्धा सक्सेस व्हायचं असेल तर अगोदर झापडी आजूबाजू बघणं बंद करा, कारण आजूबाजूवालाच किडा पाडतोस. विठ्ठल विठ्ठल तरुण भावांना माझ्या कीर्तनातून संदेश आहे. सगळेच लोक वाईट असतात असं मला म्हणायचं नाही, पण 100 मधनं 30% तरी लोक दुसऱ्याचं चांगलं होताना बघूच शकत नाही. ज्ञानदादा, शरद बाबा, तुमचं काय मत आहे? भैया बाबा, सही बात आहे ना? आई खरं बोला ना, तिथला लिहस मी. काही लोकांना चांगलं बघवत नाही. तरुण भावांना सांगतो, एखादा पोरगा जर काही करत असेल, एखादा पोरगा जर काही करायला निघणार, अर्धल्ली वयना आपला बापनी वयना करतात या बया भाऊसाहेब ना पोऱ्या काही येणार काही बी कर असालाय. मग आपण तो जास्त 150 राहा आपण त्यानं बाजू माना बसे शिलगाव रे येड आला ते असं. आणि तो पोऱ्या सक्सेस होईना का या दोन्ही किडा पाडणारा त्यांना दारमा जातं. बावड्यो पेडा बिडा कय कोण राहना भू कायले तवय किडा पाड राहता का रे करजदार ना आता पेडा माग राह ना असा वायबार ओल गेलो वावरेच नांदी लागानच नाही सक्सेस होणं होईन. हा जीवनात सक्सेस व्हायचं असेल तर या लोकांच्या नादी लागायचं नाही. बरोबर आहे की नाही? आपण एक उदाहरण आहे म्हणा. अहो लाईट लायले आपण कशांसाठी लायले तेजस भैया? लाईट उजड करण्यासाठी. बरोबर आहे ना? लाईट उजड करण्यासाठी. बरोबर आहे ना? पण जठे लाईट लाव का तटेच किडा पडतात. पण या लाईट कडनं आपल्याला शिकायचंय, जठे लाईट लाव का तटेच किडा पडतात. पण एक तरी लाईट मला असा देखाडा किडा असले बहीण बंद पडी घ्या भाऊ. अजिबात नाही. कारण त्या लाईटले माहिती या किडा कितला का बुन बुन करत ना पायटे मर जातील मला सगळ्या याको चालू होणं असे. आणि लाईट सारखं जीवन जगायचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मला घेणं देणं नाही या देवा, मला तुझी भेट घ्यायची, तुझं दर्शन घ्यायचं. तुकोबाराय चालत होते, मागून पत्नीने आवाज दिला.
पत्नीनं आवाज दिला, धनी व चाललात कुठं? लेकरांना खायला काहीच नाही म्हणले. लेकरांना खायला काहीतरी आणा ना. म्हणजे तुकोबरायांनी शेतीचा मार्ग धरावा. शेतीचा मार्ग धरावा. ऊसाची पेंडी घेऊन येतात. ऊसाची पेंडी घेऊन येतात. जे पोरं तुकोबरायांना तुक्या म्हणत होते तेच लेकरं ऊस मागत होते. माझे तुकोबराय त्या लेकरांना ऊस दान करत होते. पत्नीनं बघितलं, बैग काही माणूस आहे. स्वतःची लेकरं उपवाशी पोटी मरायला लागली, दुसऱ्याच्या लेकरांना ऊस दान करतोय. म्हणले बाई या माणसाला काही संसाराची काळजीच नाही म्हणले. ओट्यावर आले तुकोबराय. हातामध्ये 2 ऊसाचे टिपरे पडलेले आहेत. हातात 2 ऊसाचे टिपरे पडलेले आहेत. ते ऊसाचे टिपरे बघून पत्नी रागावली. तुकोबरायांना नाही बोलत, देवाकडे बघितलं आणि देवाला शिवी घातली. देवा, मेल्या काळ्या सावड्या, अरे रणकी व तुझी, पार माझ्या नवऱ्याला बेड करून ठेवलं ग भैया देवानं. काय म्हणली माय? देवाला शिवी घातली. मेल्या काळ्या सावड्या, अरे रणकी व तुझी, पार माझ्या नवऱ्याला बेड करून ठेवलं ग भैया देवानं. आता मला सांगा, तुकोबरायांची पत्नी देवाला शिवी घालते, हा, पण त्या मायचा तेवढा अधिकार होता बरं बहिणीसो. हा, तुकोबरायांच्या पत्नीचा एवढा अधिकार होता. तुकोबरायांच्या पत्नीच्या पायाला काटा मुडला. माझा जगाचा मालक पायाचा काटा काढण्यासाठी बसला. नुसता काटा काढत नाही तर तुकोबरायांच्या पत्नीच्या पायाची धूर तोंडात यावी म्हणून तोंडले थोकलायशने मग तो काटा देखील आणता. पद्धती आपला बरोबर आहे ना. हा, तिच्या पायाची धूर सुद्धा चाटायला लाज ठेवली नाही. एवढा अधिकार त्या मायचा होता म्हणून ती मायनं देवाला शिवी घातली. हा, ते कोणी बी गाया देतच. हा, बाकीना लोक भर पावसा आम्हा मिरच्या सुकाडाला टाक देतच. देवनी शिताळा गायात का देवले सांगतो माय ओ देव बी काय चग ना ओ माय. आता त्यांना सीझन मग तुम्ही मिरच्या सुकाड राहण्यात बहिणी सोन देवचं गेले का आपणच गेले काय? शिवी देताना भानावर राहायचं. कोणी बी गाया देवनी. हो, तुकोबरायांची पत्नी देवाला शिवी घालते. मेल्या काड्या सावड्या, अरे रणकी व तुझी, पार माझ्या नवऱ्याला वेड करून ठेवलं ग भैया देवानं. पर दादा, प्रत्येक माणसाला एक मन असतंय हो. तुकोबरायांचं दुखावलेलं अंतकरण. तुकोबरायांना अपेक्षा होती मलाही कोणीतरी समजून घेतलं पाहिजे. आणि सांगू का तुम्हाला बहिणी हो, माझ्या कीर्तनातून नाही काही जास्त घेता आलं तर चालेल, पण महत्त्वाचे पॉईंट नोट करत चला. या 2 व्यक्ती अशा असतात ज्ञानदादा, माय आणि पत्नी. पत्नी आणि माय या 2 भूमिका जर समजदार असल्या ना, कितीही सुकलेला बगीचा असला तरी तो फुलू शकतो. फक्त 2 भूमिका समजदार पाहिजे घरामध्ये, पत्नी आणि माय. हा, इतकी समजदारी दाखवायची माया हो, इतकी समजदारी दाखवायची. नवरा नाराज आहे ना, पती नाराज आहे ना, चेहरा बघून तुम्ही ओळखू शकतात माझा पती आज आनंदात आहे की दुःखात आहे. आणि माणसाला ओळखण्याची ताकद पहिले म्हणजे माय, दुसरी बहीण, तिसरी पत्नी आणि चौथी मुलगी. हे 4 लोक माणसाचा चेहरा बघून ओळखतात काय वातावरण आहे असं. मग तुम्ही पहिल्या 2 आहेत ना, माय आणि पत्नी, तुम्ही 2 जण असो बराच खेळशे बहिणीसो. बाईन जाते नवराला दाखताच समजी जाऊ. माय म्हण नवरा नाराज आहे ना, हातमा पाणी ना गल्ला असल्या, नवरा बाहेर ते ना पाणी दि द्या आणि सहज त्याला विचारा, खाव माय इथला नाराज का भाई तुम्ही, काय टेन्शन होई गे? इथलं टेन्शन मा नाही राहा ना, कर्ज बी जायले ना, मी शे तुम्हाला सांगे 2 जण मजुरी करसूत, 2 कंपनीमा काम करसूत आणि कर्ज पेटावसू, टेन्शन का बली राहा ना. कितलं भारी वाटी त्या नवराले, बरोबर आहे की नाही? इथली भर देवाने ना बहिणीसो नवराले, कर्जाला बेव नका, संगे मेहनत लिसूत, संगे मजुरी करसूत, जिथलं पिटणं तिथलं पेटसूत, नाही पिटणत नाही मन दिसूत. कितलं भारी वाटी त्या नवराले. माय सुद्धा तिथली समजदार पाहिजे. पोरगानं तोंड टेकतात मायले समजाल पाय, मन पोरगा काहीतरी नाराज आहे माय. इथलं भारी बोलो पोऱ्यान सांगे, का रे भाऊ काय टेन्शन लेस रे तू, कर्ज शे, अरे टेन्शन नको लिहू, मी आया ते तून करता मजुरी करसून तुला कर्ज फेडसू, टेन्शन नको लिहू, तू सुख माराय. कितलं भारी वाटी त्या पोऱ्याले. पण बाकी नाही म्हाताऱ्या पोऱ्याला दखता सुरू करते ती, बावड्या इल सांग बर भाऊ तू घेतो ना कटका घाल दिली नेमन समजा नाही तिने चिपुडीले तेल लागली सुगर. मग त्याला असं वाटत तसंच बरं होतं, स्टँडवर बसून बिड्या पिटीने चहा पिल्या तसं घरी व्हायचे. 2 भूमिका समजदार असल्या पाहिजे, पत्नी आणि माय. पत्नीचा पतीवर किती विश्वास असावा, जेवढा भक्ताचा देवावर आहे तितका विश्वास पत्नीचा पतीवर असावा. उदाहरण म्हणून सांगेल, हे तू जो भी देना चाहे दे दे मेरे सरकार, तू जो भी देना चाहे दे दे मेरे सरकार, वो तेरी
फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, तेरे फूलों से ही प्यार, तेरे कांटों से ही प्यार, तेरे फूलों से ही प्यार, तेरे कांटों से ही प्यार। तेरी मर्जी में विधाता कोई छोटा बड़ा राज दुनिया, चाहे मुझसे रूठे पर तू ना होना नाराज, हमें बंधन है बार बार, कर ले तू स्वीकार, तू जो भी देना चाहिए दे दे मेरे सरकार। ओ तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार। ऐका ना, जेवढा देवावर विश्वास तेवढा पत्नीचा पतीवर असावा, पण पती बी तेवढा आबरूदार असावा गो. हा, बायकोनं पतिव्रतेनं देवाचे दर्शन नाही घेतलं चालेल, पण पतीचं दर्शन घेतलं पाहिजे. पण ते दर्शन लेवान लायक आपण बी पाहिजे. आपण जर संध्याकाळी 3 खिचडी थंडी होई जातो लोक ततात फिरत मराल पाय पडी. हा, बाकी नाचणे तिथली चौग आलेली ते सांगायला अरे चालवणी आता यूट्यूब बी चालू शेत, बाकीनं लाईव्ह चालू होते. हा, नाही ते बाकीनं अजून बी चालू आहे. टन वाजलं काही बी शिजलं जर असले पाहिजे. पर तुकोबरायांना बाहेरची लोक तुक्या म्हणत होते. घरात गेलो पत्नी रागावत्या, घराच्या बाहेर निघाले 4 आजी माया बसलेल्या होत्या. तुकोबरायांना असं वाटलं माझ्या मायेसारख्या या तरी प्रेमानं 2 शब्द बोलतील या आशेनं या अपेक्षेनं तुकोबराय बघत होते. पर त्या आजी मायांच्या मुखातून वाक्य निघालं, बाई ग मेल्यानं पूर्ण संसाराची राख रांगोळीच केली म्हणले बाई. दुखावलेलं अंतकरण पुन्हा ठेच लागली. तुकोबराय म्हणतात अपेक्षा कोणाकडनं करायची, अपेक्षा कोणाकडनं करायची, बस समाजाकडनं अपेक्षा नाही. माझ्या तुकोबरायांनी भगवंताकडे बघितलं आणि देवाला सांगितलं, बस देवा आता फक्त तुझी भेट घ्यायची. अंतकरणापासून देवाला हक्क मारली आणि एकच सांगताय काय, बारे पांडुरंगा केव्हा भेट देसी, बारे विठ्ठला तू केव्हा भेट देसी.